नमस्कार ॲस्पिरंट्स. धर्मदर्शन आणि राजधर्म हे पुस्तक UPSC आणि MPSC मुख्य GS4साठी लिहिण्यात आलेलं आहे. यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यतेचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो कव्हर करण्यात आलेला आहे. या पुस्तकाच्या शॉर्ट ओव्हरव्ह्यू सिरीजमध्ये मी लेखक भूषण घोडके तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, विद्यार्थ्यांना आपण इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूडमध्ये तर मार्गदर्शन करतोच, त्यासोबत इतिहास, वैकल्पिक विषय तोही मी स्वतः घेतो. GS1मधला हिस्ट्रीचा जो कोर्स मॉड्यूल आहे त्याचंही आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. आन्सर रायटिंग असेल, करंट अफेअर्स असेल आणि मेंटरशिप प्रोग्राम हा देखील आपण रन करत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवर इथे कॉन्टॅक्ट साधू शकतात. मित्रांनो, आतापर्यंत ह्या पुस्तकामध्ये दिलेले जे 8 युनिट आहेत ना, त्या 8 युनिटचा आपण काय घेतलेला आहे तो ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या पुस्तकाचा जो शेवटचा पार्ट आहे सेक्शन B, त्याच्यामध्ये घटना अभ्यास, त्याच्यामध्ये आपण त्याला युनिट 9 दिलेलं आहे. त्याचा ओव्हरव्ह्यू आपण काय तर बघणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, सुरुवातीला आपण घटना अभ्यास म्हणजे काय किंवा घटना अभ्यासाचं जे काही महत्त्व आहे MPSC किंवा UPSCच्या परीक्षेमध्ये त्याच्या संदर्भातला जो काही इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन आपण त्याच्यामध्ये दिलेले. त्यानंतर केस स्टडीज नेमक्या कशासाठी विचारल्या जातात, त्याच्या मागचा जो काही पर्पज आहे, त्याच्यानंतर UPSC आणि MPSC कुठले गुण जे असेल ते कॅन्डिडेटकडे चेक करत असते, त्याचा पण आपण आढावा घेतलेला आहे. आणि घटना अभ्यासाचं जो उत्तर लिखाण असेल तर त्याच्यासाठी एक डिटेल फ्रेमवर्क जे आहे ते कशा पद्धतीने काय तर असायला पाहिजे. मग वाचण्यापासून ते त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात कशी करायला पाहिजे, त्याच्यानंतर उत्तराची जो मुख्य गाभा आहे त्याच्यामध्ये दिलेल्या प्रश्नानुसार प्रत्येक जो काही प्रश्न असणार आहे केस स्टडीजवरचा तो कशा पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे, याचं काही डिटेल विवेचन जे आहेत ना तर याच्यामध्ये आपण काय तर केलेलं आहे. त्याचबरोबर जर इथं बघितलं, ज्यावेळेस तुम्ही कोर्स ऑफ ॲक्शन लिहितात तर कोर्स ऑफ ॲक्शन कशा पद्धतीने लिहिला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले आयाम असले पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही निष्कर्ष लिहितात तर निष्कर्ष कशा पद्धतीने लिहायला पाहिजे ते याच्यामध्ये दिलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस तुमचं म्हणणं तुम्ही मांडण्यासाठी किंवा सबस्टॅन्शिएट करण्यासाठी कुठकुठले जे डिफरंट जर आपण बघितलं तर एथिकल व्ह्यू पॉईंट्स किंवा नैतिक दृष्टिकोन वापरू शकतात, ते ह्या पद्धतीमध्ये काय तर डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. जेणेकरून काय की तुमचं उत्तरामध्ये तुमचं जे म्हणणं आहे तर त्याला काय असलं पाहिजे तर एक सपोर्ट असला पाहिजे. उत्तर हे वेग नसायला नको आणि एकदम थेरॉटिक म्हणजे आपण असं म्हणू शकतो तेही नको. प्रॅक्टिकलिटी आणि त्याच्यानंतर जो कॉन्सेप्च्युअल आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये त्याचा काय तर फाईन बॅलन्स हा असला पाहिजे, ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर जर ज्या महत्त्वाच्या केस स्टडीज विसल ब्लोईंग रिलेटेड असतील किंवा त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट रिलेटेड असतील त्याचा पण आपण काय घेतला आहे तर ओव्हरव्ह्यू घेतला आहे. मग GS4साठी जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असेल तर कुठल्या गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर UPSCचे ज्या प्रिव्हियस इयर केस स्टडीज येऊन गेलेल्या आहेत त्याचा जो क्रिटेरियन रेट तो पण त्याचा काय केलेला आहे आपण ॲनालिसिस केलेला आहे. आणि त्याच्या संदर्भातला जो डिटेल आस्पेक्ट आहे तो डिटेल आस्पेक्ट देखील आपण काय तर कव्हर केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही केस स्टडीचा राहिलेला पार्ट आहे तो आपण त्याच्यामध्ये बघूया. मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर त्याची लिंक ही कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.